माझं नाव अवंतिका आहे. आज मी तुम्हाला माझ्या डोळ्यांमुळे झालेल्या संभ्रमाबद्दल सांगणार आहे. तो संभ्रम म्हणजे मी माझ्या आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक झाली होती. माझी नणंद एक अतिशय साधी मुलगी होती. जेव्हाही तिच्यासाठी एखाद्या मुलाचे स्थळ यायचे तेव्हा ती खूप आनंदी होत होती. जेव्हाही तो मुलगा तिला पाहायला यायचा तेव्हा ती जुने फाटके कपडे घालून विचित्र अवस्थेत मुलाच्या समोर यायची. त्यावेळी मुलगा तिला पाहताच नकार द्यायचा. परंतु ह्यावेळी जो मुलगा माझ्या नंदेला पाहायला आला होता त्याने जेव्हा माझ्या नंदेला पाहिले तेव्हा त्याला माझी नणंद लगेच पसंत पडली होती. आणि जेव्हा माझ्या नंदेचे लग्न झाले तेव्हा हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली की तिचा नवरा तर एक भिकारी आहे. आम्ही 3 भाऊ बहिणी होतो. माझ्या भावाचे लग्न झाले होते आणि आता माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी मुलाची स्थळं येत होती आणि मी माझं शिक्षण पूर्ण करत होती. मी सगळ्यात लहान असल्यामुळे बाबांची सगळ्यात लाडकी होती. पण तरीही माझ्या बाबांनी माझ्यासमोर एक अट ठेवली होती की जर मी कॉलेजमध्ये टॉप केले तर बाबा मला विद्यालयात प्रवेश मिळवून देतील. मी कॉलेजमध्ये टॉप केले होते त्यामुळे आता बाबांना त्यांची अट पूर्ण करायची होती. म्हणूनच त्यांनी मला शहरातील चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला आणि माझे वडीलच मला विद्यापीठातून आणायचे आणि विद्यापीठात सोडायचे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होते कारण माझे कुटुंब खूप चांगले कुटुंब होते. हळूहळू काही वर्ष उलटली आणि आता माझे शिक्षणही पूर्ण होणार होते. माझे शेवटचे वर्ष चालू होते तेव्हा मला विद्यापीठात एक मुलगा भेटला. तो दिसायला खूपच देखणा होता. रोजच्या भेटीगाठींमुळे आमच्यात मैत्री झाली आणि आमच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. आज आमचा निरोप समारंभाची पार्टी होती आणि त्या दिवशी त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले आणि म्हणाला की त्याला माझ्या घरी लग्नासाठी त्याचे स्थळ पाठवायचे आहे. त्या मुलाचे नाव सोहम होते. मी सोहमला 2-3 दिवसांचा वेळ मागितला होता कारण मला याचा विचार करायचा होता आणि माझ्या कुटुंबालाही तयार करायचे होते. घरी आल्यावर मी आईला सगळं काही सांगितलं. आई माझ्या वडिलांना सगळं सांगणार होती आणि लग्नासाठी तयार करणार होती. पण रात्रभर मला काही झोप आली नाही. सतत मनात विचार येत होते की वडील माझ्याबद्दल काय विचार करतील. म्हणूनच मी सकाळी माझ्या खोलीतून बाहेरच आले नाही. बाबा आणि भाऊ माझ्या खोलीत आले आणि माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सकाळी उठल्याबरोबर मी माझ्या वडिलांना भेटले नाही असे कधी झाले नव्हते. मग आज तू तुझ्या खोलीतून बाहेर का आली नाहीस? बाबा माझी वाट पाहत माझ्या खोलीत आले होते कारण त्यांनाही सकाळी 10 वाजता त्यांच्या इलेक्ट्रिक दुकानात जायचे होते. बाबांनी मला विचारले, काय झाले अवंतिका, तू आज तुझ्या रूम बाहेर का आली नाहीस? तू तर रोज सकाळी 7 वाजताच उठते. बाबा आणि भावाच्या मागे आईही माझ्या खोलीत आली. मला वाटले कदाचित आईने बाबांना याबद्दल काहीही सांगितलेले नसेल म्हणून मी आश्चर्याने आईकडे पाहिले. बाबा म्हणू लागले की तुझ्या आईने मला सर्व काही सांगितले आहे. मी बाबांना म्हणाले की तुमच्याशी प्रत्यक्षात बोलण्याची माझी हिंमत नव्हती. बाबा म्हणाले, ही काही चुकीची गोष्ट नाही बेटा, तू आम्हाला तुझ्या आवडीबद्दल सांगितले ही चांगली गोष्ट आहे. मुलांनी चुकीची पावले उचलू नये पण तुमच्या पालकांना तुमच्या निवडीबद्दल आधीच कळवावे. तू त्या मुलाला फोन करून सांग की या रविवारी तुझ्या कुटुंबियांना त्याचे स्थळ घेऊन आपल्या घरी पाठवावे. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि मी लगेच वडिलांना मिठी मारली आणि सोहमच्या घरच्यांनाही मी खूप आवडले होते. म्हणून दोन्ही कुटुंबियांच्या मर्जीने आमच्या दोघांचे लग्न झाले. माझ्या सासरी फक्त माझ्या सासूबाई होत्या. माझे सासरे 2 वर्षापूर्वीच वारले होते. सोहमला एक तरुण बहीणही होती जी खूप सुंदर होती आणि सुशिक्षित होती. सोहमची आई नेहमीच आजारी असायची तर सोहमची बहीण गीता लग्नानंतर माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती. माझ्या पतीचे कुटुंबही खूप छान होते. माझ्या सासूबाई मला नेहमी चांगले आशीर्वाद देत असायच्या आणि नणंद नेहमी हसत मस्करी करत असायची. माझी सासू व नणंद अजिबात वाईट नव्हते. उलट मी तर म्हणते माझ्यासारखी सासू व नणंद देव सगळ्यांना देव. माझ्या सासूबाईंनी मला नेहमी त्यांच्या मुलीसारखे वागवलं आणि माझ्या नणंदनेही मला नेहमी तिच्या मोठ्या बहिणीसारखं वागवलं. माझी नणंद खूप संस्कारी मुलगी होती. ती नेहमी तिच्या भावासोबत कॉलेजला जायची आणि त्यांच्यासोबतच कॉलेजहून परतायची. ती घरातून फारशी बाहेर पडायची नाही आणि मोबाईल फोनही वापरत नव्हती. ती नेहमी घरातील कामात व अभ्यासात व्यस्त असायची. मी तिला कधीही चुकीचे काम करताना पाहिले नाही. ती खूप चांगली व हुशार मुलगी होती. आम्हाला आता त्यांच्या लग्नाची काळजी वाटत होती पण आम्ही तिच्या लग्नाचा विचार केलाच होता की तेवढ्यातच माझ्या सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांनी हे जग सोडले. हा धक्का आमच्यासाठी खूप मोठा होता पण माझ्या सासूबाईंना त्यांच्या मुलीचं लवकरात लवकर लग्न करायचं होतं. माझ्या पतीने आईची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या बहिणीसाठी सगळ्यात चांगल्या मुलाचे स्थळ शोधू लागला.
मी आणि माझे पती सध्या आमच्या नणंदसाठी नाते शोधत होतो. माझ्या नंदेसाठी कोणतंही स्थळ आलं की ती नर्वस व्हायची. ती खूप साधी होती. तिने इतर मुलींसारखे फॅशनेबल कपडे कधीच परिधान केले नव्हते आणि तिला मेकअप कसा करायचा हे देखील माहीत नव्हते. ती तशीच मुलासमोर बसायची आणि त्यांच्यासमोर तसेच खूप जुने कपडे घालून यायची आणि अशा परिस्थितीत तिचे सौंदर्य कुठेतरी दडपायचे आणि मग ती मुलं तिला नाकारून निघून जायची. पण यावेळी तिच्यासाठी ज्या मुलाचे स्थळ आले होते त्या मुलाने माझ्या नंदेला पाहताच पसंत केले होते आणि आमच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. आम्हाला सगळ्यांनाही तो मुलगा व त्याचे कुटुंब आवडले होते आणि कसेबसे माझ्या नंदेचे लग्न झाले आणि माझा नवरा त्याच्या जबाबदारीमधून मुक्त झाला होता आणि ती तिच्या सासरच्या घरी खूप आनंदात राहायला लागली होती. एके दिवशी मी मंदिरात गेले असताना माझ्या नंदेच्या नवऱ्याला मंदिरांच्या पायऱ्यांवर पाहून मला धक्का बसला. ते मंदिरांच्या पायऱ्यांवर उभे राहून लोकांकडून भीक मागत होते आणि येणारे जाणारे लोक त्यांना पैसे देत होते आणि माझ्या नंदेचा नवरा मोठ्या आनंदाने आणि शांतीने लोकांकडून भीक मागत होता. कोणीही त्याला पाहिले तर त्याचे वर्णन भिकारी असे करू शकत होता, कारण त्याच्याकडे बघून तसेच वाटत होते. मी रस्ता ओलांडून मंदिराकडे जात होते. अचानक मला माझ्या मोबाईलवर माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि त्याने मला लवकर घरी येण्यास सांगितले. घरी पाहुणे आले आहेत. कॉलवरून माझं लक्ष वळवत मी सरळ माझ्या नंदेच्या नवऱ्याकडे जाऊ लागले, जे मंदिरांच्या पायऱ्यांवर बसून आमच्या इज्जतीचा लिलाव करत होते. मला खूप राग आला होता. मी त्यांच्याकडे जात होते, पण मी तिथे जाण्याच्या आधीच तो तिथून निघून गेला होता. मी रिक्षा घेतली आणि पटकन घराकडे निघाले. मला लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते, जेणेकरून मी सोहमशी याबद्दल बोलू शकेन असा विचार करत मी घरी पोहोचले तर आतून मला माझ्या नवऱ्याच्या हसण्याचा आवाज आला. याचा अर्थ घरात पाहुणे आले होते. म्हणून मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि माझा अवतार नीट केला आणि पाहुण्यांकडे गेले तर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली, कारण माझ्यासमोर तिथे दुसरे कोणी नसून माझ्या नंदेचा नवरा माझ्या पतीशी बोलण्यात खूप व्यस्त होता. मला पाहून त्याने नेहमीप्रमाणे माझा आदराने नमस्कार केला. माझी नणंदही हजर होती. तिनेही मला पाहताच उठून मिठी मारली, पण मी फक्त गप्प बसले, कारण आता काही वेळापूर्वीच मी माझ्या नंदेच्या नवऱ्याला भिकारीच्या रूपात देवळाच्या बाहेर पाहिले होते. पण इथे तर माझे नंदोई माझ्यासमोर चांगल्या कपड्यांमध्ये बसला होता. नेहमीप्रमाणे तो आमच्याशी खूप छान व आदराने बोलत होता आणि माझ्या नंदेच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिचा नवरा भिकारी असू शकतो असे वाटले नव्हते. तिचा मोठा बंगला, मोठी गाडी व भरपूर सोन्याचे दागिने घातलेले पाहून ती आपल्या सासरच्यांसोबत खुश नाही असे वाटले नव्हते. ती खूप आनंदी होती. पण देवळाच्या पायरीवर बसलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा मी विसरू शकत नव्हते. मला काहीच कळत नव्हते. माझे नंदोई इथे माझ्या घरात बसले आहेत, मग मी कोणाला पाहिले हे मला समजले नाही. माझी अशी अवस्था झाली होती की मला काहीच बोलता येत नव्हते. माझ्या नवऱ्याला वाटले की माझी तब्येत ठीक नाही आणि म्हणूनच मी गप्प बसले आहे. माझी नणंद आणि तिचा नवरा आमच्या घरी येऊन 2 तास झाले होते, पण मी अजूनही गोंधळातून बाहेर पडू शकले नव्हते. कधी कधी मनात विचार येत होता की तो माझ्या नंदोईचा जुळा भाऊ आहे का. माझी नणंद घरातून बाहेर पडताच मी माझ्या पतीला सर्व काही सांगितले. माझे बोलणे ऐकून तो मला पाहून खूप हसायला लागला. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते, कारण तो स्पष्टपणे माझे म्हणणे नाकारत होता. माझ्या नवऱ्याने सांगितले की तुला काहीतरी संभ्रम किंवा भात झाला असावा आणि मी सुद्धा हा माझा भ्रम समजून विसरले होते. असेच दिवस जात होते. कशाचीही अडचण नव्हती. मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी होते आणि माझी नणंद पण तिच्या सासरच्या घरी खूप खुश होती. पण एका वर्षानंतर या कथेची पुनरावृत्ती झाली. माझी नणंद आणि तिच्या पतीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तिने आम्हाला बोलावले होते. माझ्या नंदेसाठी भेटवस्तू आणावी म्हणून मी खरेदीसाठी बाजारात गेले होते आणि घरी परतण्यापूर्वी ड्रायव्हरला मला देवळाकडे घेऊन जाण्यास सांगितले. मी रोज देवळात प्रार्थना करायला जायचे, कारण माझ्या लग्नाला बराच काळ लोटला होता. तरीही मला मूलबाळ झाले नव्हते. आज मी देवळात भिकाऱ्यांना अन्नदान करण्यासाठी गेले होते. तिथे सर्व भिकारी एका रांगेत बसले होते आणि मी त्या सर्वांना माझ्या हाताने अन्न देत होते आणि त्याचवेळी मी आपल्या आई होण्याच्या सुखासाठी प्रार्थना करायला सांगत होते. पण शेवटी जेव्हा मी एका भिकाऱ्याला जेवणाचे ताट द्यायला गेले तर तो भिकारी माझ्या नंदेचा नवरा होता. मी त्याला काही बोलण्याच्या आधीच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी वळून पाहिले तर ती माझ्या कॉलेजची मैत्रीण होती. माझी मैत्रीण मला खूप दिवसांनी भेटली होती आणि म्हणूनच ती मला माझ्या आयुष्याबद्दल विचारत होती. मी तिच्याशी संभाषणात मग्न होती,
पण ती तिथून गेल्यावर मी मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. तिथे एकही भिकारी नव्हता. सर्व भिकारी तिथून निघून गेले होते. मी तिथे उभी राहून माझ्या नंदोईला शोधू लागली. मी 1.5 तास संपूर्ण देवळात भिकारीच्या रूपात असलेल्या त्या माझ्या नंदोईचा शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर मी तिथून घरी परतले. पण माझ्या मनाचा अजूनही गोंधळ होत होता. मी खूप काळजीत होते, कारण 1 वर्षापूर्वी माझ्यासोबत असेच घडले होते. माझ्या नंदेच्या नवऱ्याला मी भिकाऱ्याच्या अवस्थेत पाहिलं होतं. आज पुन्हा तोच भिकारी होता जो माझा नंदोई होता, आणि आज मी माझ्या पतीशी याबद्दल स्पष्ट बोलायचे ठरवले होते. माझा नवरा घरात शिरला तेव्हा मी दाराजवळ उभी होते. त्याने माझ्याकडे पाहिल्यावर माझ्या चेहऱ्यावर चिंता दिसत असल्यामुळे मला पाहताच त्याने विचारले, "काय झाले? तू का अशी फेऱ्या मारत आहेस? तुला बरे वाटत नाही का?" आज घडलेला सर्व प्रकार मी माझ्या पतीला सांगितला. त्याला माझा भ्रम म्हणत तो पुन्हा एकदा टाळत होता, कारण तो म्हणाला की तो सुद्धा रोज ऑफिसला जाण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी घरातून निघतो. त्यामुळे वाटेत मला जे दिसतं तसं त्याला काही दिसत नाही. जर त्याच्या बहिणीचा नवरा भिकारी असेल तर इतर कोणाला का दिसत नाही? आणि त्याने जे सांगितले त्याने मी पुन्हा एकदा गोंधळात पडले. मी मोलकरीणला जेवण वाढायला सांगितले, कारण मी माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर सहमत होते की माझ्याशिवाय माझ्या नंदेच्या नवऱ्याला भिकारीच्या रूपात कोणीच पाहिले नाही. भिकारी तर सगळीकडे फिरत असतात, मग माझ्याशिवाय इतर कोणी त्याला भिकारीच्या रूपात का पाहिले नाही? हा सगळा विचार करून मी अस्वस्थ झाले होते. आम्ही दोघं नवरा बायको जेवायला बसलो, पण जेवतानाही माझ्या मनात याच सगळ्या गोष्टी फिरत होत्या. मग मी मोलकरीणला चहा बनवायला सांगितले. तिने माझ्यासाठी व माझ्या नवऱ्यासाठी खोलीत चहा आणला. मी माझ्या नंदेसाठी जेवढी शॉपिंग केली होती तेवढी माझ्या नवऱ्याला दाखवली, कारण उद्या माझ्या नंदेचा लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून आम्हाला तिच्या घरी जायचे होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही माझ्या नंदेच्या घरी जाण्यासाठी गाडीत निघालो, तर पुन्हा माझ्यासमोर माझ्या नंदेच्या नवऱ्यासारखा दिसणारा भिकारी मला दिसला. त्याला पुन्हा पाहून मला आश्चर्य वाटले की तो इतर भिकाऱ्यांसोबत उभा राहून भीक मागत होता. म्हणून मी पटकन माझ्या पतीला इशारा करत दाखवले. जिथे ते भिकारी उभे राहून भीक मागत होते ते दाखवले. माझ्या पतीने त्या भिकाऱ्यांकडे काळजीपूर्वक पाहिले तेव्हा मलाही आश्चर्य वाटले की तिथे कोणीच नव्हते. त्या उलट काही मिनिटांपूर्वी भिकाऱ्यांचा एक संपूर्ण समूह तिथे उभा होता आणि भीक मागत होते. माझे पती म्हणू लागले, "अवंतिका, तुला चष्मा लावण्याची गरज आहे असे वाटते. या प्रकरणाबाबत तू तुझ्या मनावर खूप ताण घेण्यास सुरुवात केली आहे." असे म्हणत माझ्या नवऱ्याने गाडी पुढे सरकवली, कारण आम्हाला निघायला उशीर झाला होता आणि मला आता पूर्ण खात्री झाली होती की काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि मला काहीही करावे लागले तरी चालेल, पण मी आता जाणून राहीन की हे नेमकं काय प्रकरण आहे. हा सगळा विचार करत असताना माझ्या नंदेचे घर आले होते. माझ्या नंदेच्या घरी खूप छान सजावट केली होती. त्याचा खूप मोठा बंगला होता, ज्यात नोकर काम करायचे. त्यांचे घर आणि त्यांचे कुटुंब बघून हे एखाद्या भिकाऱ्याचे घर आहे आणि भिकाऱ्याचे कुटुंब आहे असे वाटत नव्हते. माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास होता. मी जे परत परत पाहत आहे ते खोटं असू शकत नाही, आणि आता मला सत्य जाणून घ्यायचे होते. माझ्या नवऱ्याने अचानक मला हाताने हलवले आणि मी शुद्धीवर आले. त्याने मला गाडीतून खाली उतरायला सांगितले आणि म्हणाला, "अवंतिका, मला कळत नाही तू कोणत्या विचारात हरवली आहेस. चल आता जाऊ, उशीर होतोय." माझ्याकडे हसून बोलत होता, म्हणून मी पण त्याच्याकडे बघून हसायला लागले आणि गाडीतून खाली उतरले आणि आम्ही बंगल्याच्या आत गेलो. माझी नणंद खूप सुंदर दिसत होती. तिने खूप दागिने घातले होते आणि ती खूप आनंदी दिसत होती. माझ्या नंदेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी क्षणभर सर्व काही विसरले. काही वेळाने तिथे केक कापण्यात आला. माझ्या नंदेची सासरवाडी बरीच मोठी होती आणि त्यांनी सर्वांना आमंत्रित केले होते. तिथले सर्वजण माझ्या नंदेच्या सौंदर्याची आणि तिच्या सवयींची प्रशंसा करत होते आणि तिच्या नवऱ्याचीही खूप प्रशंसा करत होते. या सर्व गोष्टी ऐकून मला व माझ्या नवऱ्याला खूप आनंद होत होता. माझी नणंद खूप भाग्यशाली आहे की तिला एवढी चांगली सासरवाडी मिळाली आहे. आता आम्ही केक कापून फ्री झालोच होतो की काही वेळातच माझे नंदई मला घराच्या मागच्या बाजूला जाताना दिसले. इच्छा नसतानाही मी माझ्या नंदेच्या नवऱ्याचा पाठलाग करायला लागले. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटले की हा तो भिकाऱ्यांचा समूह आहे ज्यांना मी प्रत्येक वेळी पाहायचे. त्यांच्यासमोर उभे राहून माझ्या नंदेचा नवरा त्यांना जेवण देत होता, त्यांना आदर देत होता. जणू ते लोक भिकारी नसून खूप मोठे लोक आहेत. मी विचार करत होते की मी माझ्या नंदेच्या नवऱ्याला याबद्दल विचारावे, पण नंतर माझ्या मनात विचार आला की त्यांना वाईट वाटले की मी त्यांच्यावर विनाकारण संशय घेत आहे. असा विचार करून मी तिथून जाऊ लागले. पण त्याच क्षणी माझ्या नंदोईने मागे वळून पाहिले. त्यावेळी माझे नंदोई माझ्याकडे हसत बघत होते.
तो म्हणू लागला, दीदी तुम्ही इथे काय करत आहात? काय झाले? तुम्हाला काही हवे आहे का? मी म्हणाले, नाही, मला काही नको आहे. इतकेच होते की माझे मन थोडे घाबरले होते, म्हणून मला वाटले की कुठेतरी फिरायला जावे. मी खोटं बोलले आणि त्यांना हवे ते विचारले की तुम्ही इथे काय करत आहात आणि हे लोक ते कोण आहेत? तर माझ्या नंदेचा नवरा हसला आणि म्हणाला, दीदी हे लोक भिकारी आहेत आणि हा या गरिबांचा हक्क आहे. जर आपण या लोकांना विसरलो तर आपल्या देशातील गरिबी कधीच हटणार नाही. जेव्हा आपल्याला आपल्या आनंदात या गरीब लोकांची आठवण आली नाही तेव्हा या लोकांचे काय होणार? या देशातून गरिबांना संपवायला हवे, पण भुकेल्या गरिबांना मदत न करून आपण आपल्या देशातील गरिबीला अजून वाढवत आहोत. अशा लोकांना शोधून त्यांना मदत केली पाहिजे. या लोकांना आपण आपल्या सुखदुःखात सामील करून घेतले पाहिजे आणि त्यांना पोटभर अन्न दिले पाहिजे आणि त्यांची प्रत्येक गरज पूर्ण केली पाहिजे. दीदी, गरिबांना जेवू घालताना मला खूप आनंद मिळतो. मला खूपच आनंद होतो की कोणीतरी माझ्यामुळे पोटभर जेवण करून झोपतो. जर देवाने मला एवढे सक्षम बनवले आहे तर मी या गरीब लोकांना मदत का नको करू? यामुळे माझ्या सुखदुःखात या लोकांची आठवण करायला मी कधीही विसरत नाही. माझ्या नंदेच्या नवऱ्याने माझे डोळे उघडले होते. शेवटी तो बरोबरच तर बोलत होता. जोपर्यंत आपण या देशातून गरिबांना संपवण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्या देशातील गरिबी कधीही संपणार नाही. त्याच्यासमोर उभं राहून मला खूप लाज वाटत होती, कारण माझ्या मनात त्याच्या विरोधात काहीतरी वेगळंच चालू होतं. मी एका थोर व्यक्तीसाठी माझ्या मनात वाईट विचार ठेवले होते. मग मी हसून तिथून निघाले. माझी तब्येत अचानक बिघडू लागली. माझे हृदयाचे ठोके अचानक वाढले आणि मला अशक्तपणा जाणवत होता आणि काही वेळाने मी बेशुद्ध झाले. त्यामुळे सगळ्यांना माझी काळजी वाटायला लागली. माझ्या नंदेच्या नवऱ्याने पटकन डॉक्टरांना फोन केला तर माझी नणंद व तिच्या नंदाही माझ्या हातपायांना चोळत होत्या आणि माझा नवरा टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत होता. डॉक्टरांनी येऊन मला तपासले तेव्हा त्यांनी मला एक बातमी सांगितली. जी बातमी ऐकून टेन्शनमध्ये आलेले सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. डॉक्टरांनी सांगितले की मला दिवस गेले आहेत आणि मी आई होणार आहे. मी गरोदर आहे. ही बातमी ऐकून माझा नवरा खूप आनंदी होत होता, पण ब्लड प्रेशर कमी असल्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितले, जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितले आणि मला पुरेशी झोप घेण्यास सांगितले होते. तसेही मला पण खूप झोप येत होती आणि मला खूप वेळानंतर जाग आली. त्यावेळी मला त्या रात्री माझ्या नंदेच्या घरी राहावे लागले. त्या रात्री माझ्या नंदेने व तिच्या सासरच्या लोकांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. सर्वजण बराच वेळ आपापसात बोलत राहिले आणि मग आपापल्या खोलीत झोपायला गेले. रात्रीचे 2:30 वाजले असावेत. तहान लागल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा मी आजूबाजूला बघितले. मला खूप तहान लागली होती. बाजूच्या टेबलावर एक भांडं होतं, पण त्यातही पाणी नव्हते. बहुतेक ठेवायला विसरले असावेत. मला वाटले मी माझ्या नवऱ्याला पाणी आणायला सांगेल, पण माझा नवरा खूप गाढ झोपला होता. त्यामुळे त्याला उठवणे मला बरे वाटले नाही आणि मी स्वतः जाऊन पाणी घेऊन आणेल असे वाटले. हळूहळू चालत मी खोलीतून बाहेर आले आणि थोड्याच अंतरावर मला स्वयंपाकघर दिसले. मी पटकन पाणी पिऊन खोलीच्या दिशेने येऊ लागले. तेवढ्यातच अचानक मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. ती माझ्या नंदेची खोली होती. ते नवरा बायको एकमेकांशी बोलत होते. माझी नणंद नवऱ्याला काहीतरी बोलत होती, पण मला काही नीट ऐकू येत नव्हते, म्हणून मी थोडं पुढे जाऊन त्यांचे शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला. मी त्या लोकांचे बोलणे ऐकायला नको होते, ते चुकीचं होतं, पण मी जे काही ऐकले ते खूप आश्चर्यकारक होते. ती तिच्या नवऱ्याला सांगत होती, प्लीज घरी लवकर येत जा, मला तुझी काळजी वाटते. माझी नणंद तिच्या नवऱ्याला सांगत होती. नंदोई म्हणाला, गीता तू काळजी नको करूस, माझ्यासाठी जास्त वेळ थांबत नको जाऊस, जेवण करून झोपून घेत जा. हे माझे रोजचेच काम आहे. किती दिवस माझी वाट पाहणार? असो, तू माझी वाट पाहत बसत जाऊ नकोस. मला उशीर झाल्यास काळजी करायची नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून माझी नणंद हसू लागली. ती पतीला म्हणाली, ठीक आहे, माझे ऐका. मला वाटतं वहिनीबाईंना तुमच्यावर संशय आला, त्यामुळे त्यांच्यासमोर थोडे सावध राहावे. तिचा नवरा म्हणाला, ठीक आहे, रात्र खूप झाली आहे, चल झोपूयात. असे म्हणत त्याने खोलीचे लाईट बंद केली आणि मी पण माझ्या रूमच्या दिशेने आले. आता माझे टेन्शन अजूनच वाढले होते. हे लोक काय लपवत आहेत माहीत नाही. मला माझ्या नंदेच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती. ती मला संशय आला आहे असे का बोलत होती हे मला समजत नव्हते. याचीच मला सर्वात जास्त काळजी वाटत होती. शेवटी हे लोक माझ्याकडून काहीतरी लपवत होते. मी थोडा वेळ विचार करत राहिले आणि मग झोपी गेले. सकाळी आम्ही सगळे एकत्र बसून नाश्ता करत होतो. मी माझ्या नंदोईकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते आणि तो काय बोलतोय ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करत होते. मग अचानक माझे पती म्हणाले की अवंतिका, आता तुला तुझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागेल. पण काही खावेसे वाटत नव्हते. मग सगळ्यांच्या सल्ल्यानुसार मी थोडं खात होते. नाश्ता झाल्यानंतर माझ्या पतीने मला घरी जाण्यास सांगितले, पण मला इथेच राहून सत्य जाणून घ्यायचे होते.
आणि मला इथेच राहायचे होते. पण इथे राहण्यासाठी माझ्या मनात कुठलेही निश्चित विचारही येत नव्हते. पण अचानक माझी नणंद बोलली, माझ्या पतीला सांगू लागली, आज रात्रीपर्यंत वहिनीला इथेच राहू दे. आता तू तर घरी जाताच ऑफिसला जाशील, त्यामुळे वहिनी घरी एकटीच राहणार. त्यामुळे तू वहिनीला इथेच सोड आणि रात्री ऑफिसमधून घरी जाताना वहिनीला सोबत घेऊन जा. माझी अवस्था पाहून माझ्या पतीने मला रात्रीपर्यंत माझ्या नंदेच्या घरी राहण्यास परवानगी दिली. माझी नणंद मला विश्रांतीसाठी खोलीत घेऊन गेली. माझ्या नंदेने मला खोलीत सोडले आणि आराम करण्यास सांगितले आणि स्वतः बाहेर गेली. मला सत्य कसे कळेल याची खूप काळजी वाटत होती, कारण माझ्याकडे फक्त रात्रीपर्यंतचा वेळ होता. पण सकाळचे मी माझ्या नंदोईला शेवटचे पाहिले होते, जेव्हा नाश्त्याच्या टेबलावर आम्ही नाश्ता करत होतो, आणि आत्तापर्यंत मी त्याला कुठेच पाहिले नव्हते. आणि हीच गोष्ट मला सतावत होती की तो कुठे गेला आहे. हा सर्व असा विचार करत असताना मी पलंगावरून उठले आणि खिडकीपाशी उभी राहिले. मला माझा नंदोई घराच्या मागच्या बाजूला दिसत होता आणि त्याच्यासोबत त्या भिकाऱ्यांचे गटही उपस्थित होता. पण आज त्यांनी छान कपडे घातले होते आणि ते एका खोलीत गेले आणि मला जाणवले की काहीतरी गडबड आहे. मी तिथे शांतपणे उभे राहून सगळं बघत होते. काही वेळाने ते खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. बाहेर आल्यावर त्यांनी भिकाऱ्यांचे कपडे घातले होते. बाकी सगळे रांगेत उभे होते. पण माझा नंदोई त्यांना काहीतरी समजावत होता. जणू काही तो त्यांना प्रशिक्षण देत होता. हे सर्व कशासाठी आहे या विचाराने मी खूप गोंधळली होते. एखाद्या परिपूर्ण प्रशिक्षकाप्रमाणे तो त्यांना समजावत होता आणि ते त्याला मान्य करत होते. दूर असल्याने मला काही समजत नव्हते. आता माझा नंदोई हातात नकाशा घेऊन त्यांना काहीतरी समजावत होता. तो बहुधा त्यांची कामं करण्याची पद्धत समजावून सांगत होता. माझ्या नंदोईने त्यांना सुमारे अर्धा तास प्रशिक्षण दिले, तर मला त्याचा खूप राग आला होता. इतकं सगळं समजल्यावर मला आत्ताच त्याचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड काढावेसे वाटत होते, जो श्रीमंत आणि तरुण असूनही लोकांना लुबाडत होता. ते लोक रूप बदलून दुसऱ्या दारातून मोठ्या व्हॅनमध्ये बसून बाहेर गेले, म्हणून मी पण तिथून दूर झाले आणि बेडवर झोपले. हे सर्व पाहिल्यानंतर माझी डोकेदुखी वाढू लागली होती. मला आश्चर्य वाटले की माझी नणंद तिच्या नवऱ्याला कशी साथ देऊ शकते. मी या सगळ्याचा विचार करत होते आणि विचार करत असताना मला केव्हा झोप लागली मला कळालेच नाही. सुमारे 1 तासापासून मी खोलीत झोपले होते आणि जेव्हा जाग आली तेव्हा मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि मी पटकन माझ्या खोलीतून बाहेर आले. समोर जे दिसत होते ते बघून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते, कारण माझी नणंद बेशुद्ध पडली होती आणि घरातील सर्व सदस्य रडत होते. मी पटकन माझ्या नंदेजवळ गेले आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. मी विचारले, हे सर्व काय चालू आहे? गीता बेशुद्ध कशी झाली? त्यावेळी गीताचे कुटुंबीय म्हणाले, तिचा नवरा काम करत असलेल्या कारखान्याला आग लागल्याचे त्यांनी मला सांगितले. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ते तर काही वेळापूर्वीच बाहेर गेले होते. काही वेळापूर्वी हसी मजाक भरलेल्या घराचे दुःखात रूपांतर झाले होते आणि माझ्यात तर एवढीही हिंमत नव्हती की मी सांगू शकेल, तुमचा मुलगा कारखान्यात कामाला गेला नसून भीक मागायला गेला होता. ही बातमी ऐकून माझे पतीही ऑफिसमधून थेट माझ्या नंदेच्या घरी आले आणि बहिणीची सांत्वना करू लागले. बहिणीची अवस्था पाहून त्यांचीही प्रकृती चिंतादायक झाली होती. प्रत्येक जण रडून रडून वाईट अवस्थेत होता. माझ्या नंदेच्या नवऱ्याचे निधन झाल्याची बातमी मिळाल्याने सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होते. माझ्या नंदेचा नवरा सर्व बहीण भावांमध्ये सर्वात लहान आणि त्यांच्या आईवडिलांचा लाडका मुलगा होता. लहान असूनही तो खूप समजूतदार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले होते. माझ्या नंदेच्या सासरच्यांचीही फार वाईट अवस्था झाली होती. सगळे रडत होते. माझी नणंद तिच्या सासरी खूप खुश होती. हे घर नाही तर गावात अनेक घरे, अनेक जमीन त्यांच्या नावे होती. माझ्या नंदेचा नवरा खूप चांगला कमावतो हे मी ऐकले होते. आमचं नातं त्यांच्याशी जेव्हा जुळले तेव्हा त्यावेळी त्यांनी मला कारखान्याचा व्यवस्थापक असल्याबद्दल सांगितले होते आणि त्याच्या दिसण्यावरूनही त्याचे कुटुंब सुशिक्षित व हुशार वाटत होते आणि माझ्या नंदेलाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होते. पण कदाचित तिच्या नवऱ्याचे आयुष्य एवढंच लिहिलं असेल. ती गरीब मुलगी इतक्या लवकर विधवा झाली होती. रात्रीची वेळ होणार होती, पण अजूनही माझ्या नंदेच्या नवऱ्याचा काहीच पत्ता नव्हता. तो कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही? कारण लोक म्हणतात की तो मेला आहे. माझ्या नंदेने रडून तिची प्रकृती बिघडवली होती. सर्वजण खूप रडत होते. रात्रीचे 11 वाजले होते, पण माझ्या नंदेच्या नवऱ्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. तेवढ्यातच बाहेरून येणाऱ्या लोकांनी सर्वांचे लक्ष वळवले.
तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी जे पाहिले ते पाहतच राहिले आणि पाहणाऱ्यांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, कारण समोरच माझ्या नंदेचा नवरा होता आणि त्यांच्यासोबत भिकाऱ्याच्या वेशात असलेले लोक त्यांच्या मागे उभे होते. आम्ही सगळे त्यांच्याकडे डोळे विस्पाटून पाहत होतो. हे वास्तव आहे की स्वप्न? सगळ्यात आधी माझ्या नंदेने धावत जाऊन तिच्या नवऱ्याला मिठी मारली आणि ती तिच्या नवऱ्याला स्पर्श करून विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होती की हा तिचा नवरा आहे आणि तो जिवंत आहे. माझा नंदोई माझ्या नंदेकडे हसत पाहत होता. मग सगळे माझ्या नंदोई जवळ गेले आणि त्याची अवस्था विचारू लागले. मी पण माझ्या नंदोईच्या दिशेने गेले व त्यांच्याकडे मोठ्या आश्चर्याने बघत होते. त्यावेळी तो त्याच्या घरच्यांच्या जवळ बसला आणि त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताविषयी सर्वांना सांगू लागला आणि माझ्याकडे बघून तो म्हणाला, दीदी, मला माहीत आहे, पहिल्या दिवसापासून तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. तुम्हाला हाही प्रश्न पडला की मला तुमची नणंद कशी आवडली, तर तुमच्या नंदेचा साधेपणा पाहून इतर लोक नाकारायचे जेव्हा मी तुमची नणंद स्वीकारली, कारण साधी व निरागस मुलगी शोधत होतो, जी जगाच्या देखाव्यापासून पूर्णपणे भिन्न असेल. पण जेव्हा मी गीताला पाहिले, तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो. मी नेहमीच अशा मुलीच्या शोधात होतो आणि ते सर्व गुण माझ्या पत्नीत मला दिसले, म्हणूनच मला गीता आवडली. हेच कारण आहे की मी गीतासोबत लग्नाला होकार दिला होता, कारण गीतासारखी प्रेमळ, साधी, निरागस मुलगी मला कुठेही सापडली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रस्त्यावर आणि देवळाच्या पायऱ्यांवर अनेक वेळा मला भिकाऱ्याच्या रूपात पाहिले, पण त्यावेळी मी ड्युटीवर असल्यामुळे मी असहाय्य होतो. काही लोक भिकाऱ्याच्या वेशात लहान निरागस मुलांना पकडत होते. आम्ही त्यांना 1 वर्षापूर्वी शोधून काढलं होतं, पण त्यांच्या टोळीत अजूनही काही लोक शिल्लक होते, ज्यांना आम्ही आता पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. या अनुषंगाने मला माझ्या अधिकाऱ्यांसह अशा वेशातील लोकांना आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शिक्षा द्यावी लागली. आणि आज संध्याकाळी आम्हाला कळलं की तिथे एक शाळा आहे जिथे ते मुलांना उचलून नेतील. कारखान्याला आग लागल्याची चुकीची बातमी तुम्हाला मिळाली. आम्ही तुम्हाला काहीही पूर्वसूचना न देता आम्ही त्यांचा पाठलाग करू लागलो व त्यांच्या अड्ड्यावर पोहोचलो तेव्हा तिथे तसे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना कसे तरी अटक केले आणि आता ते तुरुंगात आहे. माझी हीच चूक झाली की मी तुम्हाला माझ्या नोकरीबद्दल सांगितले नाही की मी एक CID ऑफिसर आहे. माझ्या पत्नीला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी माझ्या कुटुंबाला धोक्यात आणू शकत नव्हतो, कारण आपले शत्रू नेहमी आपल्या कुटुंबाच्या शोधात असतात. म्हणूनच मला माफ करा. मला माझ्या वागण्याची खूप लाज वाटते. माझ्या नंदोईने माझी माफी मागितली त्यावेळी मला माझीच लाज वाटली. मी माझ्या नंदोईवर संशय कसा घेऊ शकते? तो एक CID अधिकारी आहे आणि अशा अधिकाऱ्यावर मला संशय आला, पण कदाचित मला माझ्या नंदेची काळजी वाटत होती म्हणूनच. पण आता सगळ्या अडचणी संपल्या होत्या. त्या मुलाचे गुन्हेगारही पकडले गेले होते आणि इथे माझे नंदोई माझ्यासमोर सुखरूप बसलेले होते आणि माझाही गोंधळ आता निस्तारला होता. मला माझ्या नंदोईचा खूप अभिमान आहे आणि माझ्या नंदेच्या आयुष्याबद्दल आनंदही आहे की तिला आयुष्य घालवण्यासाठी खूप प्रेमळ कुटुंब व प्रेमळ आणि शूर नवरा मिळाला आहे. आणि शेवटी लग्नाच्या इतक्या वर्षांनी मला मूल झाल्याचा आनंद देवाने दाखवला. आमच्या घरात एक लाडक्या मुलीचा जन्म झाला आणि माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी मी नेहमी प्रार्थना करते. मला जसे प्रेमळ सासर मिळाले तसे माझ्या नंदेलाही चांगले कुटुंब मिळाले आहे. तसेच सासर प्रत्येक मुलीला मिळायला हवे आणि प्रत्येक मुलीचे आयुष्य आनंदाने भरलेले असावे.